उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड। प्रवास न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटावरही कंडक्टर्सवरती दबाव। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणाला हायकोर्टाची तुर्तास स्थगिती। आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप करत हायकोर्टामध्ये याचिका। रत्नागिरीमधल्या 16 तर चिपळूणमधल्या 29 सेवा केंद्र बंद असल्याची राज्य सरकारकडून हायकोर्टात कबुली। रोहित पवार आणि एमपीएससी विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये एमपीएससीचे विद्यार्थी आणि शरद पवारांची भेट। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरूच। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा, ठाकरे गटानं भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरती चर्चा नको, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्यांची भूमिका। आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली मतं। मतविभाजन टाळण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या सोबत जायला तयार। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। संधी न दिल्यास एकटा लढेल, तेव्हा टीम बी म्हणत माझ्याकडे बोट दाखवू नका, जलील यांचा इशारा। निवडणुकीच्या काळामध्ये ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी Z+ सुरक्षा। केंद्राच्या Z+ सुरक्षेवरती शरद पवारांनी व्यक्त केला संशय। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची अजित पवार आणि फडणवीसांसोबत बैठक। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा अजेंडा गुलदस्त्यामध्ये। महाविकास आघाडीच्या उद्याच्या महाराष्ट्र बंदवरती चर्चा झाल्याची माहिती। नाशिकमध्ये आज दुपारी महिला सशक्तीकरण कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। तपोवनमधील मोडी मैदानावरती होणार कार्यक्रम। यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या महिला सशक्तीकरण अभियान। कार्यक्रमाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींशी मुख्यमंत्री संवाद साधणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार। शेतकरी आत्महत्येची प्रात्यक्षिकं आज वर्षा बंगल्यावरती दाखवणार, तुपकरांचा इशारा। अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज इंदापूरमध्ये। सुनील तटकरेंसह इतरही नेते राहणार उपस्थित। भीमा नदीवरील नूतन पुलाच्या कामाचं अजित पवारांच्या हस्ते होणार भूमिपूजन। बारामती MIDC मधील चंदूकाका सराफ अँड सन्सला जय पवार यांनी दिली भेट। ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद। मुंबईतल्या वरळीमध्ये अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार असे बॅनर झळकले। वरळीमध्ये घड्याळवाला आमदार विजयी व्हावा असा उल्लेख असलेले बॅनर। त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार गट वरळी मतदारसंघावरती दावा करणार का, याकडे लक्ष। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध। राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून विधानसभेच्या 2 जागांसाठी उमेदवार घोषित। चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे तर राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांच्या नावाची घोषणा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज यवतमाळचा जिल्हा दौरा। सकाळी पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक। निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे यांनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। यवतमाळच्या वणीमध्ये दौऱ्याच्या दरम्यान मुक्कामाला असताना शेजारच्याच स्पोर्ट्स क्लबमध्ये लुटला खेळण्याचा आनंद। चंद्रपूरमध्ये राज ठाकरे यांची बैठक संपताच मनसेच्या 2 गटात हाणामारी। सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगे यांच्याशी आरक्षण तसंच मतदारसंघातल्या घडामोडींवरती चर्चा केल्याची माहिती। रत्नागिरीमधील क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना दंडाची नोटीस।
अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाचा महसूल विभागाचा आरोप. नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत. परभणीच्या पाथरी येथील पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. 2 समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणामध्ये नागरिकांची तक्रार. हिंदू संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशमधल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात बंदचं आवाहन. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामधील भाविकांची संख्या आज तुरळक. कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवरती आज गर्दी कमी. कोल्हापूरच्या शिये गावामध्ये 10 वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. जवळच्या नातेवाईकांनाच अत्याचार आणि हत्या केल्याचं उघड. आरोपीला 5 तासात अटक. बदलापूर घटनेची बारामतीच्या दौंडमध्ये पुनरावृत्ती. मळदमधील शाळेमध्ये शिक्षकाकडून 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनींवरती अत्याचार. साताऱ्यामधील आश्रमामध्ये मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा प्रकार उघड. आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक. कराडमधील टेंबू गावातील निराधार आश्रमातली घटना. अकोल्यामधल्या हिंगणा तामसवाडी गावामध्ये 10 वर्षीय मुलीवरती अत्याचार. अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवरती कलम 376 आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. वल्लभनगरमधून 24 वर्षीय आरोपीला अटक. मुंबईच्या समतानगरमध्ये एका 4 आणि 6 वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार. आरोपी रहीम पठाणला पोलिसांकडून अटक. मुलीची छेड काढणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाला पुण्यामध्ये मनसेकडून जोरदार चोप. प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवरती मेसेज करून देत होता त्रास. डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बदलापूर प्रकरणामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या बदलीचे आदेश. निलंबन केल्यानंतरही ठाण्याहून मुंबई शहरामध्ये बदली. बदलापूरमधील 2 चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या कडेगावमध्ये कॅन्डल मार्च. आमदार विश्वजित कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग. मुंबईमध्ये ऑगस्टमधल्या तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक. काल 33.7 डिग्री अंश तापमानाची नोंद. मुंबईकर उकाड्यानं हैराण. मुंबईमध्ये उद्यापासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता. पुढचे 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेतीचं मोठं नुकसान. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची हजेरी. महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रोहा या तालुक्यांमध्ये सकाळपासून पाऊस. अकोल्यामधल्या अनेक गावांना पावसानं झोडपलं. अकोट तालुक्यातल्या खारपाण परिसरामध्ये शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवरही कीटकनाशक आणि खतगिरी वाहून. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये पावसामुळे अनेकांची शेती पाण्याखाली. कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचं नुकसान. लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. सततच्या पावसामुळे जमीन ओली राहिल्यानं सोयाबीनचं नुकसान. येलो मोझॅकमुळे सोयाबीन उत्पादक चिंतेत. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील मस प्रकल्प ओव्हरफ्लो. त्यामुळे खामगाव शहराचा पाणी प्रश्न मिटला. माढामधल्या घराच्या लॉटरीसाठी अर्ज करताना 2018 नंतरचे डोमेसाईल अपलोड करणं आवश्यक. माढाचे मुख्य माहिती आणि संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये संशयित अर्शद खानच्या अडचणीमध्ये वाढ. अर्शदच्या विरोधात स्थानिक न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. राज्यातल्या 82 पोलीस निरीक्षकांची बढती. विविध प्रकरणांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना बढती. राज्यात 2 महिन्यात पोलिसांची 70% भरती प्रक्रिया पूर्ण. 11,956 पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण. गणपतीच्या आधी म्हणजेच एकूण 31 ऑगस्ट पासून चिपी ते पुणे ही विमानसेवा सुरू होणार. फ्लाय 91 ही विमान कंपनीची शनिवार रविवार विमानसेवा उपलब्ध असणार. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी मार्टीचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार.
या मुख्यालयासाठी संचालकांसह 11 पदं निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी. नांदेडच्या वागदरवाडी गावातील 300 जण सैन्य दलामध्ये, मात्र गावामध्ये रस्ता आणि मूलभूत सुविधा नाही. या मागणीसाठी 2 जणांचं 10 दिवसांपासून आमरण उपोषण. भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुंबईला बदली. भंडारामध्ये नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नुरुल हसन यांची नियुक्ती. अकोल्याच्या किड्स पॅराडाईज शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून शाळेचा उपक्रम. ईव्हीएम ॲपद्वारे मतदान. रत्नागिरीच्या राजापूरमधील सोलगावमध्ये पालखी सोहळ्याचा उत्साह. ग्रामदैवत श्री गांगेश्वर महाराज श्री सरस्वती आईची पालखी आई गौराईला भेटण्यासाठी जाण्याची परंपरा. वाशिमच्या डिल्ली गावामध्ये वन विभागाचा छापा. विनापरवानगी साठवणूक केलेले सागवान जप्त. आरोपींवरती गुन्हा दाखल. बीडच्या चिंचवणी परिसरामध्ये मध्यरात्री गावावरून ड्रोन फिरवणाऱ्या तरुणाला चोप. गावकऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या हवाली केलं. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. अहमदनगरच्या शेवगावमधील ब्राह्मण गल्लीमधली घटना. आरोपी पती सचिन काथवटेला शेवगाव पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू. हल्ल्यामध्ये बिबट्यानं तरुणाचे धडापासून शिर वेगळं केलं. वनारवाडी परिसरातली घटना. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील काझीपूर या शिवारामध्ये दुसरा बिबट्या जेरबंद. या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका आठवड्यात तिघांच्या मृत्यूची नोंद. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या एका रिसॉर्टच्या परिसरामध्ये वाघाचा विसावा. व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल. कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढची सुनावणी 5 सप्टेंबरला. तर घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात कोणतीही कारवाई न करण्याच्या पोलिसांच्या सूचना. कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये आज आरजी कर कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची पॉलिग्राफी चाचणी होणार. आरजी कार रुग्णालयाच्या 4 ट्रेनी डॉक्टरांचीही पॉलिग्राफ चाचणी होणार असल्याची माहिती. कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे ब्रिटनमध्येही पडसाद. युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल आणि जॉन मूर्स युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं करत केला घटनेचा निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर. किएव्हमध्ये राष्ट्रपती झेलेन्स्की करणार मोदींचं स्वागत. आज युक्रेनच्या कोणत्याही शहरावरती हल्ला करणार नाही, रशियाची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वॉर्सॉमध्ये पोलंडचे राष्ट्रपती अँड्रेज डुडा यांच्यासोबत केली चर्चा. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी घेतली रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट. प्रत्येक क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावरती चर्चा झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.